या गावाचे मूळ रघुजी बाबांनी हे गाव बसवलं त्यावेळेसपासून कुठल्याही जाती धर्माचा भेद न बाळगता 18 पगड जाती जमाती व सर्व धर्मीय त्या हिंदू असतील मुस्लिम असतील बौद्ध असतील असे सर्व धर्मीय लोक या ठिकाणी बसवण्यात आले। त्यामुळं शिंदे पाटील परिवारावर कुणाल भाऊ नेहमीची जबाबदारी आली। पहिल्यापासून गावाची संरक्षणाची गावाचे व्यवसायाची अशा अनेक जिम्मेदाऱ्या रघुजी बाबांपासून शिंदे पाटील परिवार हा या ठिकाणी सांभाळत आलेला आहे। त्याच्यानंतर जर राजकीय वारसा पाहिला तर माधवराव शिंदे पाटील पूर्वीचे आमदार पहिले आमदार त्यानंतर त्याच आमच्या घराण्यात जर पूर्ण लक्ष घातलं माणिक भाऊ शिंदे त्यानंतर आमचे काका माजी नगराध्यक्ष दिनकरराव पाटील अनेक घराण्याची शिंदे पाटील वारसेची जिम्मेदारी ती स्वीकारली। ती यावेळेस शिवसेनेचे नगरसेवक व गटनेते गणेश भाऊ शिंदे गणेश भाऊ विषय सांगायचं तर गणेश भाऊ 7 वर्षापासून या डे नाईट स्पर्धेचं आयोजन करतायत। डे नाईट स्पर्धेचं आयोजन यासाठी सांगतो खूप जणांनी प्रयत्न केला एवढे शहरात एकदा भरून बी पाहिली पण पाहिजे तसं त्यांना यश भेटलं नाही। आज हे 7वे महापर्व आपण म्हणूया स्पर्धेला ही काही सारी जिम्मेदारी नाही आहे। या ठिकाणी गणेशच्या मागं सर्व हे जागृती क्रिकेट संघ असो नागपुरी क्रिकेट संघ असो जांता राजा संघ असो लालबाग फ्रेंड सर्कल असो शिंदे पाटील फाउंडेशन आहे त्याच्यानंतर खंडवास्ता तालीम संघ पाटील फ्रेंड सर्कल तसेच आमचे नेते कुणाल भाऊ फाउंडेशन तसेच संतोष सेवा मित्रमंडळ एवढ्यातले जवळजवळ सर्व मित्रमंडळ या टुर्नामेंटसाठी या कार्यक्रमासाठी गणेश भाऊच्या मागे राहतात। या ठिकाणी शिंदे पाटील फाउंडेशन कधी जाती धर्मात भेद केलेला नाही। रोजगाराच्या बाबतीत सुद्धा गणेश भाऊंनी मोठ्या प्रमाणात सर्वांना रोजगार दिलेला आहे आणि या टुर्नामेंटचं मूळ वैशिष्ट्य सांगतो का सर्व गाव सर्व समाज सर्व मिळून ही टुर्नामेंट कुणाल भाऊ भरवतात आणि ही टुर्नामेंट भरवत असताना या ठिकाणी ह्या वेळेस आम्हाला दराडे परिवाराची अतिशय भक्कम साथ भेटली। कुणाल भाऊंनी ह्या वेळेस अतिशय मोठं 4 व्हीलर गाडीचं बक्षीस या ठिकाणी ठेवलेलं आहे। अनेक बक्षिसं या ठिकाणी आहेत आणि ह्या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं आहे कुणाल भाऊ की मी अतिशयोक्ती नाही करत परंतु तालुक्यातून नाही जिल्ह्यातून नाही राज्यातून नाही तर भारतभरातून खेळाडू टेनिस बॉल क्रिकेट खेळणारे आंतरराष्ट्रीय खेळाडू करण अंबालासारखा खेळाडू सुद्धा या ठिकाणी खेळण्यासाठी येणार आहे। आणि ह्या वेळेचं नियोजन असं आहे की आपल्याला आपण यात राजकीय कोणाची बराबरी किंवा कोणाचा करायचा उद्देश नाही कारण हे आपण जी टुर्नामेंट भरवतो दरवर्षी भरवतो ही काही कुठलं इलेक्शन पाहून आपण टुर्नामेंट भरवलेली नाही। मी आपल्या गावकऱ्यांना सांगू इच्छितो का